अयोध्येला प्रभू श्री रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे। त्या निमित्ताने शहरांमध्ये, पूर्ण देशांमध्ये आणि शहरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। याच शृंखलेत नागपूरच्या बळकत चौक येथे राम रक्षा समितीतर्फे भव्य गीता संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या प्रसंगी राम भक्त गायक हंसराज यांनी प्रभू श्री रामचंद्राचे एकापेक्षा एक असे सुरेले गीत गाऊन सर्वांचे मन जिंकले आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जय श्रीरामाचा जयघोष करून लोकांमध्ये हुंकार भरला आहे। या प्रसंगी आमचे संवाददाता संजय मिरे यांनी प्रेक्षकांशी बातचीत केली आहे। चला तर मग बघूया। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला कारणीची टीम बळकत चौकाच्या त्या कार्यक्रमामध्ये आहे, ज्या ठिकाणी हंसराज एक असे गायक की जे सर्वांचं त्या ठिकाणी एक सर्वांना आनंद देईल अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी परफॉर्मन्स सुरू आहे। प्रभू श्रीरामचंद्रांची अनेक गीतं ते हिंदीमधनं गातात आहे आणि यावेळेला प्रभू श्रीरामचंद्र ची अयोध्या आहे ती जणू काही नागपुरातच अवतरली काय असा भास होतोय। आता आम्ही आपल्याला थेट नागपुरातील बळकत चौकात विशेष घेऊन चाललेलो आहे आणि इथून थेट आम्ही बळकत चौकात जाणार आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम कशा प्रकारचा सुरू आहे आणि कसे भक्त लोक आनंद घेतात आहे याबद्दलची आम्ही क्षणोक्षण माहिती आपल्यापर्यंत आम्ही देत आहोत। तर मग या नाचने वाला, सुनने वाला। आता आपण बळकत चौकात आलेलो आहे। बळकत चौकात या ठिकाणी काय हंसराज एकापेक्षा कसे चांगले सरस गीतं सादर करीत आहे आणि उत्स्फूर्त असा लोकांचा, प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे। हिंदू रक्षा समितीतर्फे या कार्यक्रमाचा म्हणजे श्रीराम महोत्सव या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो की त्या ठिकाणी थोडा पॅन करून दाखवा की गायक हंसराज हे सर्वांचं मनोरंजन त्या ठिकाणी करीत आहे। मग ते प्रभू रामचंद्र असेल, भगवान शंकरजी असेल, यांच्यावर तो गीता सादर करीत आहे। या ठिकाणी लोक भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे, जोरदार टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी सुरू आहे आणि हा लोकांचा ओसंड आनंद जो आहे तो ओसंडून वाहत आहे आणि लोक याचा आनंद घेताना दिसतात आहे। फार लांबून लांबून लोक आलेले आहेत, एकापेक्षा एका गीतांची त्या ठिकाणी मेजवानी देणं सुरू आहे। प्रभू श्रीरामांचा जयघोष या ठिकाणी होत आहे। लोक फार लांबून आलेले आहेत आणि अयोध्या ज्याप्रमाणे सजली आहे त्याचप्रमाणे नागपूर शहर, विदर्भ, महाराष्ट्र, भारताच्या आणि देशाच्या बाहेर सुद्धा मोठ्या कानाकोपऱ्यात राम भक्त राममय झालेले आहेत आणि याच अनुक्रमामध्ये शहरातील विविध निरनिराळ्या परिसरामध्ये, शहरांमध्ये असल्या प्रकारचे छान कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ज्याचा लोक आनंद घेत आहेत। प्रभू श्रीरामचंद्र की जय असा एकच जयघोष होत आहे। या ठिकाणी काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, काय माहिती देता, कसं आहे? अयोध्या में श्री राम जन्मभूमि अयोध्या में प्राण प्रतिष्ठा जो समारोह हो रहा है उसका आनंदोत्सव साझा करने में यहाँ पे बड़कत चौक मित्र परिवार और हिंदू रक्षा समिति इन्होंने ये कार्यक्रम का आयोजन किया है। आप देख सकते हैं कि जो आनंद यहाँ पे लोग उठा रहे हैं, जो आनंदोत्सव मना रहे हैं, ये देखने लायक है। आप सभी से निवेदन है कि ये कार्यक्रम का भी आनंद उठाइए। बिल्कुल, तो इस प्रकार की अपील इन्होंने की आणि या प्रकारचं आव्हान यांनी केलेलं आहे की सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। 21, 20, 21, 22 या 3 दिवशी पूर्ण देशामध्ये जबरदस्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी हंसराज गायक
यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकापेक्षा एक गीताची प्रस्तुती दिली आहे, लोकांना अतिशय आवडलेली आहे आणि जय श्रीरामाच्या या घोषणामध्ये आनंदात अधिक आनंद शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी लोक करतात आहे, जो त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो आहे। नागपूरच्या बडकत चौकातून कॅमेरा पर्सन विलासह संजय मिरजकर, न्यूज नागपूर।